की बऱ्याचशा लोकांचा एक प्रॉब्लेम असतो की त्यांचं वजनच कमी होत नाही. म्हणजे वजन एकदा वाढलं ना तर ते कमीच होत नाही. ज्यावेळेस आपलं वजन वाढतं त्यावेळेस आपल्या बॉडीकडे आपलं दुर्लक्ष, म्हणजे आपण व्यायाम नीट करत नसतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं वजन वाढण्याचं कारण जे आहे की आपलं स्वतःकडे आपल्याकडे दुर्लक्ष जास्त होतं. दिवसा झोपणं म्हणजे चुकीचं आहे, तर असं काय खरंच आहे की म्हणजे पुण्यात किंवा असं ठिकाणी तर दुपारचं झोपणं म्हणजे एक आहेच. दुपारी झोपल्यानं काय वाढतं, शरीरातील वात वाढत, शरीरातील कफ वाढतो. कफ वाढला की कफाचे आजार जे आहेत ते लागतात. पण ती नॅचरल झोप तर लागतच नाही ना. रात्रीची लोकांचे 2-2 वाजेपर्यंत 1-1 वाजेपर्यंत पण सगळ्यांचा हा प्रॉब्लेम असतो की झोप कशी लवकर येईल. ते म्हणतात की आम्हाला झोपायची सगळ्यांना माहिती आहे पण झोपच येत नाही. की झोप न येण्याचं महत्त्वाचं कारण जे मला दिसतंय की ते स्क्रीन टाइम जास्त वाढलाय लोकांचा. पण तुम्हाला काय वाटतं की भारताचं आयुर्वेदाचं पुढचं भविष्य हे कसं आहे? दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपले आजचे गेस्ट आहेत. त्याचं नाव आहे डॉक्टर पियुष बागल आणि ते पंढरपूरवरून आलेले आहेत आज आपल्या पॉडकास्टसाठी. ते पंढरपूरमध्ये प्रॅक्टिस करतात. त्यांचं आरोग्यज्योती आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म सेंटर आहे आणि ते पंढरपूरमध्येच आहे. आणि आजच्या एपिसोडमध्ये ते आपल्याला गाईड करणार आहेत की आपली दिनचर्या कशी असावी, आपण कोणते आहार घ्यायला पाहिजे, आपल्या शरीरामध्ये दोष कोणते असतात आणि जे काही इतर आयुर्वेदाच्या रिलेटेड गोष्टी आहेत त्या सगळ्यात आपल्याला सांगणार आहेत. म्हणून आजच्या एपिसोडमध्ये आपण त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघत राहा आपला आजचा एपिसोड. सर, आयुर्वेद आहे ना, तो माझा फार आवडता टॉपिक आहे आणि मला नेहमी उत्सुकता असते त्याबद्दल जाणून घ्यायची आणि लोकांना सांगण्याची. कारण आपल्या एक प्रकारे भारताची ती एक परंपरा आहे. नक्कीच नक्कीच. आणि अख्ख्या जगाने ती मान्यता दिली त्याला की आयुर्वेदाचं जे महत्व आहे त्या अख्ख्या जगाला आता पटलंय. तर आयुर्वेदाबद्दल जाणून घेण्याआधी ना सर मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की आपल्या ऑडियन्सला थोडंसं तुमच्याबद्दल पण सांगा. मी वैद्य पियुष बागल. ओके. माझं शिक्षण जे आहे ते भारतीय विद्यापीठ पुणे इथून आयुर्वेदाचं सगळं कम्प्लीट झालं. लहानपणापासूनच मला एक डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं माझं आणि आई वडिलांनी पण त्यासाठी मला खूप साथ दिली. आई वडिलांना पण वाटायचं की आपल्या मुलांना डॉक्टर व्हावं. मग 12वीपर्यंत माझं मूळ गाव पंढरपूर, 12वीपर्यंत सगळं शिक्षण पंढरपुरात झालं. त्याच्यानंतर MBBS किंवा BMS साठी रिपीट करण्यासाठी मी लातूरला गेलो. लातूरला मी क्रॅश कोर्स केला. त्याच्यानंतर मला BMS ला ऍडमिशन मिळालं भारतीय विद्यापीठ पुणेला. मग भारतीय विद्यापीठ पुणेला BMS ला ऍडमिशन घ्यायच्या आधी आयुर्वेद म्हणजे काय इतकी फारशी कल्पना नव्हती. आपण जसं लेमॅनला माहिती असायचं की आयुर्वेद आहे, अशा गोळ्या औषध दिले जातात, असे पेशंट बरे होतात, इतकंच काय ती माहिती होतं. पण ज्यावेळेस मी फर्स्ट इयरला भारतीय विद्यापीठला ऍडमिशन घेतलं, तिथं बरे होणारे पेशंट बघितले, आयुर्वेदाचे रिझल्ट बघितले. आमचे भारतीय विद्यापीठाचे शिक्षक की ज्यांनी आम्हाला नेहमी प्रोत्साहन करायचं की तुम्ही आयुर्वेद जाणून घ्या आधी स्वतः, तुम्ही आयुर्वेद स्वतः आत्मसात करा. तुम्ही आधी आत्मसात केल्याशिवाय तुम्ही तुमच्या पेशंटला किंवा तुम्ही तुमच्या घरच्यांना नाही सांगू शकणार की आयुर्वेद काय आहे. मग त्यातून ती सवय लागत गेली की आयुर्वेद जगायचा कसा, आयुर्वेद आत्मसात कसा करायचा. त्याच्यानंतर मग आयुर्वेदात ती आवड वाढत गेली आणि पुणेसारखं शहर होतंच. पुण्याला तर आयुर्वेदिक हब ऑफ महाराष्ट्र आणि ऑल ओव्हर द इंडिया. पुण्यात अशी परंपरा आहे सर की तुम्हाला विश्वास बसणार नाही की खूप वर्षाची परंपरा आयुर्वेदाची पुण्याला आहे. म्हणजे देणगी सगळ्यात जास्त मोठी भारताला आयुर्वेदाची मिळाली असेल तर पुण्यातल्या वैद्यांनी दिले असं आपण म्हणू शकतो. जसं केरळमध्ये केरळ पंचकर्म फेमस आहे, तर पुण्यातल्या पण काही परंपरा आहेत की ज्या आयुर्वेदाच्या वर्षानुवर्ष काम करतात. तशा परंपरांची सुरुवात ही पुण्यातनं झाली. मस्तच. त्यामुळे की माझा प्लस पॉईंट हा होता की मी पुण्यासारख्या शहरात आहे की जिथं आयुर्वेद मुळातच खूप चांगल्या पद्धतीने ग्रो आहे. मग त्यातून मला आयुर्वेदाची आवड लागत गेली. माझे एक गुरुवारी होते पहिले घनश्याम डोंगरे सर, त्यांची शुक्रवार पेठे प्रॅक्टिस आहे. त्यांच्याकडे मी पहिल्यांदा आयुर्वेद ऑब्झर्व करण्यासाठी जायला केलं फर्स्ट इयरपासून. मग सरांकडचे येणारे पेशंट, त्यांचा येणारा फ्लो बघत गेलो. मग 4th इयर जसं माझं संपलं तसं मग UG झाल्यानंतर आमचे गुरुवारी हरीश पाटणकर सर, त्यांच्याकडे प्रॅक्टिसला लागलो. त्यांच्या ऑल ओव्हर वर्ल्ड 108 ब्रँचेस आहेत सध्या सरांचे. त्यांचं काम ऑस्ट्रेलिया, जर्मनी, नेदरलँड्स अशा ठिकाणी पण आहे. मग सरांकडे बघून मला एक मोटिवेशन मिळालं की अरे एवढं मोठं आयुर्वेदाचं जग आहे तर आपण का स्वतःला आयुर्वेदामध्ये झोकून देत नाही किंवा आपण का स्वतःहून काम करत नाही. मग मी आयुर्वेदामध्ये एंट्री घेतली. मी आयुर्वेद प्रॅक्टिस चालू करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस मग असं व्हायचं की मी ज्यावेळेस पण पंढरपूरला जायचो, लोकांमध्ये कुतूहल असायचं की आयुर्वेद म्हणजे नक्की काय आहे, की आयुर्वेदाची आम्हाला जाणून घ्यायचे, चिकित्सा काय आहे. पण तेवढी फारशी चिकित्सा पंढरपुरात उपलब्ध नव्हती. भरपूर पेशंट असं व्हायचे की पंढरपुरातून पुण्याला यायचे ट्रीटमेंट घेण्यासाठी. मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपण आपल्या स्वतःच्या नेटिव्ह प्लेस म्हणजे पंढरपूरला एक सेवा आणि एक आपलं आयुर्वेदाचं तिथं प्रचार प्रसार करण्यासाठी आपण पंढरपुरात प्रॅक्टिस चालू करू. म्हणजे गावातल्या लोकांना उत्सुकता असते सर फार
पण नेमकं त्यांना डायरेक्शन मिळत नाही की काय केलं गेलं बरोबर. पाहिजे, कसं नाही केलं पाहिजे. त्यासाठी मी पंढरपूरला प्रॅक्टिस टाकली. आरोग्य ज्योती आयुर्वेदिक चिकित्सालय पंचकर्म सेंटर या नावाने माझं पंढरपुरात पंचकर्म सेंटर आणि चिकित्सालय आहे. मस्तच. चांगलं, तुमचं स्वप्न म्हणजे पूर्ण झालं जे तुम्हाला लहानपासून करायचं होतं. नक्कीच, कारण नक्कीच. ऑडियन्समध्ये बरेच जणांचं स्वप्न असतं एक तर इंजिनियर किंवा डॉक्टर व्हावं, पण फार कमी जणांचं ते पूर्ण होतं. तर सर नक्कीच. मला आमचे एक गुरुवर आहे ते ओके. असं म्हणतात की आयुर्वेदामध्ये ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस आयुर्वेद त्याचे विद्यार्थी निवडतो. तर मी ओके. स्वतःला ब्लेस्ड समजतो की आयुर्वेदाने मला निवडलं की तू आयुर्वेद हा. प्रॅक्टिस कर. बरोबर. ब्लेसिंग समजतो की देवाचे, माझ्या गुरुवरांचे, आई वडिलांचे, की मी आयुर्वेदामध्ये सध्या आहे. मस्तच. आणि सर आता मला ना म्हणजे पहिलं तर अर्थ जाणून घ्यायचा आहे, म्हणजे आयुर्वेद म्हणजेच काय? बेसिकली सर आयु मीन्स लाईफ आणि वेद मीन्स नॉलेज. सो नॉलेज ऑफ लाईफ इज आयुर्वेदा. जर तुम्ही चरक संहितेतलं सूत्रसनातली आयुर्वेदाची व्याख्या जर बघितली तर ती अशी आहे की आयुर्वेदाचं मूळ प्रयोजन जर तुम्ही बघितलं तर ते फक्त रोगी माणसाला बरं करणं इतकंच नाही, तर स्वस्थचं स्वास्थ्य रक्षणं आतुरस्य विकार प्रशमनं, म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं तेही इतकं महत्त्वाचं प्रयोजन आयुर्वेदाने पहिल्यांदा सांगून ठेवलंय की जितकं रोगी व्यक्तीला तुम्ही बरं करता. आपण सध्या आता बघतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बरोबर. हे सध्या आत्ताची टर्मिनॉलॉजी आहे, पण आयुर्वेदाने खूप वर्षापूर्वी सांगून ठेवलंय की स्वस्थचं स्वास्थ्य रक्षण, म्हणजे स्वस्थ जो व्यक्ती आहे त्याचं स्वास्थ्याचं पण रक्षण झालं पाहिजे. बरोबर. हे मूळ आयुर्वेदाचं प्रयोजन आहे. आणि मग दुसरं की रोगी व्यक्ती जो आहे बरोबर. रोग मुळापासून नष्ट करणं हे पण दुसरं प्रयोजन आहे आयुर्वेदाचं. असं बरोबर. आणि मग जेव्हा आपण हे आयुर्वेदाचा विषय काढतो तेव्हा नेहमीच जे आपले ऋषी होते त्यांचा पण विषय नवीन निघतो. तर मग सर हे जे सगळे ऋषी होते त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे किंवा ज्यांचा मोलाचा वाटा ह्या आयुर्वेदामध्ये आहेत असे कोणते होते? तसं तर आयुर्वेदामध्ये सर गुरु शिष्य परंपरेनं भरपूर, म्हणजे गुरुनी शिष्यांना अशी ती परंपरा भरपूर चालत आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं जे सध्या आपल्या शैक्षणिक आयुर्वेदिकीच्या BMS सिलेबसमध्ये पण ज्यांच्या संहिता आपण वाचतो, बरोबर, असे 3 ऋषी विशेषवानं मला सांगायला वाटतात की आचार्य चरक, आचार्य सुश्रुत आणि आचार्य वाग्भट. तर चरकांना सर आपण सगळेजण ओळखतो, इज अ फादर ऑफ इंडियन मेडिसिन, आयुर्वेदिक मेडिसिन. आणि सुश्रुत तर सगळीकडे प्रख्यातच आहेत. तर त्यांना फादर ऑफ सर्जरी, इंडियातच नाही तर ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये त्यांना फादर ऑफ सर्जरी म्हणलं जातं. त्यामुळे त्यांची सुश्रुत संहिता झाली, चरकांची चरक संहिता झाली. यांनी ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे ॲडव्हान्स आपण जे म्हणतो ॲडव्हान्स करण्याचं काम, म्हणजे मुखोद्गत श्लोक आमच्या वैद्य लोकांसाठी ज्यांनी सोप्या भाषेत मांडले असे म्हणजे आचार्य वाग्भट. वाग्भट सध्या लेटेस्ट म्हणू शकतो की संहिता आहे सध्या याची लेटेस्ट, म्हणजे खूप जुने वर्षाची आहे तरी पण त्यातल्या त्यात लेटेस्ट आपण अशी. बरोबर. म्हणजे त्यांनी दोघांनी पहिला म्हटलं आणि ह्यांनी मग पुढे ते चरकांनी पहिल्यांदा असं नाही की चरकांनी पहिल्यांदा त्यांची संहिता लिहिली. सुश्रुतांचं विशेष कार्य सांगायचं झालं तर त्यांनी ॲनाटॉमिकल जे काय आहे त्याच्यामध्ये सुश्रुत आणि चरकामध्ये चरकस्तो चिकित्सते म्हणजे चरक चिकित्सेसाठी, सुश्रुत ॲनाटॉमीसाठी आणि वाग्भट म्हणजे ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असं आपण म्हणू शकतो. बरोबर. मग ते चांगलं काम केलं की दोन्ही गोष्टी म्हणजे लोकांना पण प्रॉब्लेम नाही होणार की ज्याला सर्जरी करायचं आहे तो तिकडे जायचा, ज्याला म्हणजे रेफरन्स त्यांनी सुसूत्र आपण असं म्हणू शकतो, त्यांनी रेफरन्स सुसंगतीतपणे जे मांडले ते वाग्भटामध्ये मांडले. बाकी ह्याच्यामध्ये पण आहे, पण विद्यार्थ्यांसाठी मुखोद्गत श्लोक वाग्भटामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिलेले. बरोबर. आणि हे सगळं सर मौखिक होतं ना, म्हणजे त्याचं असं रिटर्न फॉर्म होता का? सर रिटर्न फॉर्म होता की. आता आयुर्वेदाचं एक रासाची कारण पण त्यात सांगितले गेलेत की ज्यावेळेस तक्षशिला विद्यापीठ वगैरे सगळे परकीय आक्रमणांमध्ये काय आपलं लिखित स्वरूपातलं जे होतं ते नष्ट झालं, पण आपल्या ऋषींनी वगैरे जे सांभाळून गेलं हे सगळे लिखित स्वरूपातच होतं. चरक संहिता वगैरे सुश्रुत संहिता हे सगळे लिखित स्वरूपात होत्या, पण काय परकीय आक्रमणांमुळे ते नष्ट झाल्या. पण आता जेवढं सध्या उपलब्ध आहे ते लिखित स्वरूपामध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे. मस्त. आणि जेव्हा आयुर्वेदांचं आपण जेव्हा बोलतो तेव्हा अजून एक जे धन्वंतरी आहेत त्यांचं पण बोललं जातं. धन्वंतरीने सर आयुर्वेदातच नाही की प्रत्येक कुठलं पण क्षेत्र असू द्या, ॲलोपॅथी असू द्या की आयुर्वेद असू द्या, धन्वंतरींना हे भगवान म्हणजे डॉक्टरांचे देव म्हणजे आपण म्हणू शकतो की आरोग्याचे देवता म्हणून धन्वंतरीकडे बघितलं जातं. विष्णूंचे 24 अवतार झाले तर त्यातला 12वा किंवा 14वा माझ्या नेमकं लक्षात नाही, पण विष्णूंचा अवतार भगवान धन्वंतरी आहे. बरोबर. धन्वंतरींची जर तुम्ही उत्पत्ती बघितली ते समुद्र मंथनातून झाले. समुद्र मंथनात जे 14 रत्न प्राप्त झाले त्यातले शेवटचं रत्न जे होतं ते भगवान धन्वंतरी होते. अमृत कलश हातात घेऊन त्यांची उत्पत्ती झाली. बरोबर. आज पण आपण बघतो की धनत्रयोदशी दिवशी आपण भगवान धन्वंतरींची पूजा करतो. त्या दिवशीच आता आयुष मंत्रालयाने वर्ल्ड आयुर्वेदा डे म्हणजे इंटरनॅशनल आयुर्वेदा डे चालू केला आहे. त्या दिवशी पण चांगला दिवाळीत असेल का? धनत्रयोदशी दिवशी
हा दिवाळी टायमिंगलाच. त्या दिवाळीच्या टायमिंगलाच. मस्तच. म्हणजे फार कमी जणांना माहित असेल की आपण अख्ख्या जगाने एवढं आता सगळं. जसं वर्ल्ड योगा डे चालू आहे, इंटरनॅशनल योगा डे, तसं आयुर्वेद पण डे आता सगळं हळूहळू सगळ्या जगात हळूहळू चालू होत आहे की मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा करण्यासाठी. बरोबर. ती आपली परंपरा आहे, ती सध्या लोकांपर्यंत पोहोचतीये, यातनं ते पोहोचवण्याचं काम होतंय. म्हणजे हे बघून पण मला मनाला जरा बरं वाटतं की आपली परंपरा, आपलं सगळं जे कल्चर आहे ते आपल्या देशाच्या बाहेर पण पोहोचतंय, हे बघून चांगलं बरोबर. वाटतं मला. आणि हे तेव्हा पोहोचलं जेव्हा आपली लोक ऍक्सेप्ट करतील आणि आपली लोक ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतील. नक्कीच. त्यावेळी. आपल्या इथं कसं झालंय सर, बघितलं तर आता कोविड नंतर भरपूर लोकांमध्ये उत्सुकता किंवा त्यांना रिझल्ट दिसून आले ना कोविडमध्ये. ओके. आता काढा वगैरे असतील, भरपूर जणांना, तुम्ही पण पिला असेल काढे, हो. एक भरपूर जणांनी काढे पिले, आयुर्वेदिक औषधं खाल्ली, च्यवनप्राश सारखे काही काही मेडिसिन आहेत की जे इम्युनिटी वाढवतात. बरोबर. आपल्याला कोविडनं काय सांगून गेलं की तुम्ही तुमची इम्युनिटी वाढवली की कुठला पण रोग असू दे, तुम्हाला डिसीज किंवा रोग तुम्हाला होणार नाहीये ज्यावेळेस बरोबर. तुमची इम्युनिटी चांगली असेल. व्याधिशमत्व. ओके. व्याधिशमत्वासाठी आता तुम्हाला मी प्रयोजन सांगितलं, स्वस्तचं स्वास्थ्य रक्षण, म्हणजे काय काय असे ड्रग किंवा काय काय अशा वनस्पती आले, काय काय असे कल्प आहेत की जे स्वस्त ओके. व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण पण करतात. ते अधोरेखित कोविडनं केलं की तुमची इम्युनिटी काय आहे, तुमची इम्युनिटी बरोबर. कशी आहे, त्याच्यावर तुमचं सगळं शरीराचं ठरतं. बरोबर. त्यामुळे नक्कीच कोविड नंतर इंडिया आणि अख्खं जग आयुर्वेदाकडे खूप मोठ्या आशेनं बघतंय आणि ते नक्कीच एके दिवशी असं येईल की आयुर्वेद वन ऑफ द बिगेस्ट पॅथी म्हणू शकतो की लाईफस्टाईल डिसऑर्डर, बाकीच्या ज्या डिसऑर्डर आहेत. कसं असतं सर, प्रत्येक पॅथीचे काय काय हे असतात, लिमिटेशन असतात. तर तुम्ही ॲलोपॅथी जर बघितलं बरोबर. तर त्या ॲलोपॅथी आत्ताही चिकित्सा म्हणजे इमर्जन्सी मेडिसिन आपण ज्याला म्हणतो, ओके. त्यांच्यामध्ये ते खूप बेस्ट आहेत. पण आयुर्वेदाचं ब्युटी काय आहे की जे जुनाट आजार आहेत किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर जे सध्या खूप प्रमाणात वाढले, सायलेंट किलर ज्यांना आपण म्हणतो, ओके. हार्ट डिसीज असू द्या किंवा बाकीचे व्याधी असू द्या, कॅन्सर असू द्या वगैरे, अशा ओके. व्याधी, त्याच्यामध्ये कसं होतं की आत्ताचं खाणं पिणं ते तितकं कसदार नाही आहे की जे खातात ते चुकीचं असतं. ओके. आणि म्हणजे ज्या गोष्टी आता खाल्ल्या जातात त्या विरुद्ध असतात किंवा त्या गोष्टींचं नॉलेज नसतं की हे खाल्ल्याने काय होतं. बरोबर. तर आयुर्वेद तिथं चांगलं काम करतं की तुम्ही हे खावा, हे खाल्ले की तुमची बॉडी व्यवस्थित राहील. ओके. आता आपण पुढं बोलूच की दिनचर्या वगैरे काय आहे, बरोबर. त्यामध्ये सगळ्या गोष्टी येतील. पण महत्वाचं काय की इम्युनिटी खूप चांगली पाहिजे त्याला. आणि जेव्हा जेव्हा आयुर्वेदामध्ये मी जेव्हा बघतो ना, तर लोक नेहमी सांगतात की हा दोष आहे, तो दोष आहे, तुमच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे किंवा हा दोष. तर दोष म्हणजे नक्की हे काय, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं की काय असतं. ओके सर, दोषांचं कसं आहे की वायुपित्तम कफशेती त्रयोदोषा समसता. वात, पित्त आणि कफ हे 3 दोष आयुर्वेदाने मानले की जे शरीराला आपल्या कार्यकारी म्हणजे भाव त्यांना आपण म्हणू शकतो. बरोबर. येतं पिंटे तेतं ब्रह्मांडी, म्हणजे जे काही सृष्टीत आहे ते सुद्धा आपल्या बॉडीमध्ये घडत असतं. ओके. जसं चंद्र, सूर्य आणि वारा आहे, तसंच वात, पित्त, कफ या एंटिटी आपल्या बॉडीमध्ये सुद्धा आहेत. बरोबर. तसंच वाताचं कार्य जर तुम्ही बघितलं, तो वात म्हणजे काय, तो एक मुवमेंट आहे. म्हणजे बरोबर. शरीरातले जे काय आपले मुवमेंट होत असतात, रक्ताभिसरण असू दे किंवा आपले विचारक असू दे किंवा कुठली पण XYZ क्रिया, हृदयांची जे झडपांची ओपन क्लोज होणं, ओपन होणं होतं, बरोबर. ते सगळं वाताचं कार्य. किंवा जेव्हा आपण जे बोलतो बरोबर. ते पण वाताचंच कार्य की जे आपण बोलतो काही गोष्टी. तर वाताचं कार्य काय आहे की हालचालींवर नियंत्रण ठेवणं, हे सगळ्यात महत्त्वाचं वाताचं बरोबर. कार्य आहे. आता तुम्ही जर बघितलं की आपले विचार, आपण असं म्हणतो की त्याचा वात वाढलाय. बरोबर. तर वात कधी वाढतो की ज्यावेळेस विचार जास्त होतात त्यावेळेस वात वाढतो. आणि वात वाढला की लगेच श्वसन, म्हणजे आपली रेस्पिरेटरी सिस्टीम, आपल्याला लगेच कळतं की आपला श्वास वाढलेला आहे, धाप जास्त लागते किंवा खूप ओके. जास्त होतं. मग अशा वेळेस बेसिकली आपण काय करायचं की 1-2 मिनटं डोळे झाकून शांत बसायचं. पहिला ओके. एक मोठा श्वास घ्यायचा, श्वास घेऊन हळूहळू तो सोडायचा, जेणेकरून जो वात हल्लेला असतो तो वात कमी होईल. वात कमी झाला की विचार पण कमी होतात आणि विचार कमी झाला की आपल्या श्वासांवर नियंत्रण आपण मिळवतो. त्यामुळे ओके. सगळ्यात महत्त्वाचा हा वात आहे. मानसिक बरोबर. आजार वगैरे असतील, सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण मनोजव मारुतोतिल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्तां वरिष्ठम, म्हणजे बरोबर. मारुतीची पण उपमा अशीच आहे की त्यानं वारा म्हणजे मारुती. ओके. तर मारुतीनं जसं वाऱ्याला जिंकलं तसं आपण वाऱ्याला जिंकलं पाहिजे. पित्त इज डायजेस्टिव्ह, म्हणजे डायजेस्टिव्ह ज्युसेस आपण जे असतात त्याला आपण कम्पेअर करू शकतो. पण पित्ताचं कार्य खूप मोठ्या प्रमाणात आहे. पचन करणं, आपलं जे वेस्ट आहे त्या वेस्टचं जे काय प्रक्रिया होता त्या प्रक्रिया करण्याचं काम पित्ताचं आहे. आपण एखाद्याला बरोबर. म्हणतो की ह्याचं पित्त वाढलंय बघ. हो. पित्त वाढणं म्हणजे काय की घशात मळमळ, छातीत जळजळ जे काही होतं ते पित्ताचं कार्य आहे. बरोबर. असं. शेवटचा कप हा एक म्हणू शकतो की बांधून ठेवण्याचं काम, 2 सांधांना, 2 जॉईंट्सना आणि एकंदरीत बांधून ठेवण्याचं काम कपाचं आहे.
जास्तीत जास्त जणांना तर पित्ताचा खूप त्रास असतो, हो, म्हणजे नक्कीच, नक्कीच. खूप जणांना नक्कीच. पित्ताचा असतोच, म्हणजे भलेही जे प्रकृती वेगळी असते पण पित्ताचा हा जनरल, आता आपण जे फूड वगैरे खातो त्यामध्ये कसं असू शकतो तसं. कसं असतं की सर, आता 3 प्रकृती सांगितल्यात आपल्याला. ज्यावेळेस शुक्र शोणित संयोग होतो, म्हणजे ज्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की मेल आणि फिमेल गॅमेट्स एकत्र येतात, त्यावेळेसच आपली प्रकृती ठरते. प्रकृती म्हणजे काय की वात, पित्त, कफ हे जसे दोष पण सांगितलेत, बरोबर तसं त्या प्रकृती पण आहेत. तर वाताची प्रकृती, पित्ताची प्रकृती आणि कफाची प्रकृती. बरोबर. ह्या जर प्रकृतींना आपण असेसमेंट केली तर आपल्याला कळतं की वात प्रकृतीच्या व्यक्तीने काय खाल्लं पाहिजे. तर वात प्रकृतीच्या व्यक्ती, थोडक्यात सांगतो तुम्हाला कसं असतं, तो जास्त त्याचं शरीरयष्टी जर बघितली त्याची असते एकदम मीडियममध्ये असते. तो जास्त मोठा पण नाही, जास्त हे पण नाही. तो जास्त बोलत असतो किंवा जास्त चंचल असतो. अशा व्यक्ती ज्या असतात त्या वाताच्या असतात. आणि पित्ताच्या व्यक्ती जर तुम्ही म्हणलं तर अँग्री यंग मॅन आपण ज्यांना म्हणतो, एकदम ज्यांच्यामध्ये रागीट स्वभावाच्या ज्या व्यक्ती आहेत थोडक्यात, तर ते आपण पित्ताचे म्हणतो. आणि कफ प्रकृतीच्या व्यक्ती कशा असतात, शांत स्वभावाच्या, जे सगळं समजून वगैरे घेतात, तशा प्रकृतीच्या व्यक्ती आपण कफ प्रकृतीच्या व्यक्तींना म्हणू शकतो. तर वाताच्या प्रकृतीचं वाल्यांचं काय की त्यांनी जर वृक्ष आहार घेतला, जसं की आता सध्या आपण बघतो भेळ, चायनीज पदार्थ वगैरे, ते सगळं वृक्ष आहार होतं. तर वात प्रकृतीच्या व्यक्तीने तो जर आहार घेतला तर त्यांचा नक्कीच वात वाढणार आहे. त्यामुळे त्यांनी वृक्ष आहार खाणं किंवा पिणं हे सगळं टाळलं पाहिजे. आणि दुसरं असतं पित्त. पित्तामध्ये जर आपण तुम्ही बघितलं की मसालेदार पदार्थ, तिखट पदार्थ, जे आता चिकन मटन खाल्लं जातं. ॲक्च्युली कसं होतं, चिकन मटनचा एका दिवस एवढा जास्त प्रॉब्लेम होत नाही, पण सध्या जे चालू झालं की मॅरिनेट करून खाणं, दह्यात मॅरिनेट करून खाणं. दही पहिल्यांदा अभिषंधी सांगितले, म्हणजे पित्त वाढवणारं दही सांगितले. आणि ते आपण मॅरिनेट करून खातो. ते दिवस दिवस हॉटेलमध्ये तसंच ठेवलेलं असतं. त्यानं विदाह होणार, विदाह वाढला की पित्त वाढणार शरीरातलं. पित्त वाढलं की तुम्हाला जळजळ होणं, ॲसिडिटी होणं किंवा स्किन डिसऑर्डर्स अशा गोष्टी दिसतात. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी विशेष करून गरम मसालेदार पदार्थ हे खाणं टाळावं. आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी कसं की जास्त कफ जे होणारे पदार्थ आहेत ते खाणं टाळावं. जसं की दह्यानं पण कफ वाढतो. दही जसं पित्त वाढवतं तसं कफकारक पण सांगितलेलं आहे. आणि कफाच्या प्रकृतीने जास्त प्रमाणात भात खाणं वगैरे अशा गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. बरोबर. जास्त कफ वाढतो अशा गोष्टी कफ प्रकृतीच्या व्यक्तीने टाळल्या पाहिजेत. सर, आयुर्वेदामध्ये अजून एक सांगितलं जातं की एक म्हणजे नाडी परीक्षा म्हणून एक असतं, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सर, आयुर्वेदिक नाडी परीक्षण जे आहे, जे वैद्य लोक नाडी परीक्षण करतात, बरोबर, ती आपण दोषांची नाडी परीक्षण करतो. आता तुम्हाला जसं सांगितलं वात, पित्त, कफ, त्या दोषांचे नाडी परीक्षण आपण करतो. आपण त्याला क्वांटम फिजिक्स जे आहे त्या क्वांटम फिजिक्स आपण रिलेट करू शकतो. जसं की एखादा गायक गात असेल आणि त्याने एखादा राग पकडला, बरोबर, विविध रागातले जे काही राग आहेत, जो एखादा म्युझिशियन किंवा जो एखादा जाणकार त्या क्षेत्रातला बसलाय त्याला कळतं की नेमकं हा राग पकडलाय. बरोबर. तसंच आयुर्वेदिक वैद्यानं कुठल्या पण रुग्णाची नाडी बघितली तर 3 क्वांटमपैकी कुठलं क्वांटम नेमकं बिघडलंय, वात, पित्त, कफ, त्याच्यानुसार मग ते दोषांचं आपल्याला कळतं की हे दोष बिघडलेले असू शकतात किंवा असं असू शकतं. असं नाडीतनं आपल्याला कळून जातं की नेमकं कुठले दोष बिघडले आहेत. तर आपण जी नाडी बघतो ती दोषांची नाडी आपण बघतो, वात, पित्त, कफ त्यांची नाडी आपण बघतो. बस, म्हणजे त्या अकॉर्डिंगच मग ट्रीटमेंट पण ठरते की कसं करायचं. ट्रीटमेंट जर तुम्ही बघितलं तर आयुर्वेद ट्रीटमेंटचं असेसमेंट करण्यासाठी खूप काही परीक्षा सांगितल्यात. तर त्यातली एक परीक्षा, महत्त्वाची परीक्षा म्हणून आपण नाडी परीक्षण म्हणू शकतो. जसं की आत्ताच्या काळात एक्सरे वगैरे आलं असेल किंवा डायग्नोस्टिक भरपूर काही आलं आहे ॲलोपॅथी सायन्स, जे काही चांगलं आहे ते टूल्स म्हणून आपण वापरतोच, त्याचा शंका नाही. जसं पण आयुर्वेदातलं विशेष ब्युटी काय आहे की दर्शन परीक्षा, स्पर्शन परीक्षा आणि प्रश्न असे त्रिविध परीक्षण, अष्टविध परीक्षण, दशविध परीक्षण अशा विविध परीक्षणाचे भाव आधीच आपल्या ग्रंथकर्त्यांनी आपल्याला देऊन ठेवलेले आहेत की नेमकं तुम्ही रुग्ण आला की त्याचं परीक्षण कसं केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आहे प्रश्न. म्हणजे एखादा रुग्ण जर आमच्याकडे आला वैद्य म्हणून, तर आम्ही त्यांची पूर्ण हिस्ट्री टेकिंग घेतो की नेमकं तुम्हाला झालंय काय, की लहानपणापासून होणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या पण सध्या आता एखाद्या पेशंटला डिसीज झाला असेल त्या पण त्यासाठी कारणीभूत असू शकतात. बरोबर. डिटेल केस टेकिंग जे आहे ते आपल्या आयुर्वेदाची ब्युटी आहे. म्हणजे पेशंटला पण समजलं पाहिजे की नेमकं तुम्हाला काय झालंय, तर ती ब्युटी आहे आयुर्वेदाची. बरोबर. म्हणजे सगळ्यात पहिले असेस, म्हणजे सगळी डेटा घेतल्यानंतरच तुम्ही आपल्याला असेस होतं की हेतू, म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो की कुठल्याही गोष्टीमुळे हे बिघडलं असू शकेल, आपण त्यांना हेतू म्हणतो आयुर्वेदिक भाषेत. तर ते आपल्याला कळतात. पेशंट आपल्याला जसं सांगत असतो, डेली शेड्यूल सांगतो, काय काय चुका त्यांच्याकडनं होतात, ते आपण पेशंटला सांगतो की तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या चुकतात किंवा ह्या गोष्टी बरोबर नाहीये किंवा डाएट हा तुमचा चुकतोय, तो डाएट तुम्ही बंद करा किंवा त्याला अल्टरनेटिव्ह काहीतरी शोधा. बरोबर. असं आपण त्यांना सांगतो. ते सांगितल्यानंतर काय होतं की आपण महत्त्वाचं जे आहे, जे आपलं महत्त्वाचा जो आहे हेतू, तो हेतूच आपण जर बंद केला तर भविष्यात होणाऱ्या व्याधी पण कमी होतात.
बरोबर. महत्वाचं काय आहे की हेतू. त्यामुळे दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न हे 3 इम्पॉर्टंट परीक्षा बेसिक आहे, बरोबर. जे आपण रुग्ण आले की त्यांना करतो. बरोबर. आणि अजून एक कन्सेप्ट असते की जे धातूंबद्दल पण सांगितलं जातं. म्हणजे धातू म्हणजे कोणते आपले जे नॉर्मल धातू असतात तसंच काय वेगळं काय असतं? नाही, धातू आयुर्वेदिक आपल्या शरीरातले वेगळे असतात. बरं. ते टोटल म्हणजे धारयंती ती दातवा, म्हणजे धारण करण्याचं काम ज्यांचं आहे त्यांना आपण धातू म्हणतो. रस, रक्त, मांस, मेद, अस्थे, मज्जा आणि शुक्र हे धातू सप्तधातू सांगितलेले आहेत आणि त्यांची कार्य पण विविध प्रकारचे लिहून ठेवलेले आहेत. बरोबर. रसधातूंचं काय एक श्लोक आहे, प्रीन्नम जीवनम लेपो स्नेहो धारण पूर्ण गर्भोत्पादकाच्या धातूनाम क्रमात येते स्मृत. म्हणजे प्रीणनम जीवनम लेपो, प्रीणन करण्याचं काम जे आहे ते रसधातूचं आहे. जर तुम्ही एकदमच उन्हात ना आला घरी, त्यावेळेस तुम्ही शांत बसला, त्यावेळेस तुम्हाला पाण्याची इच्छा होते. ज्यावेळेस तुम्ही पाणी पिता त्यावेळेस तुम्हाला कसं आल्हाददायक वाटतं. बरोबर. आतून तजेलाल ठेवण्याचं काम जे आहे ते रसधातूचं आहे. रक्तधातूचं कार्य काय आहे की आपण रक्त म्हणजे डायरेक्ट त्याला आपण ब्लड म्हणू शकतो. चक्कर येणे किंवा रक्त आपण शरीरात कमी असणे, तर रक्त म्हणजे काय की थोडक्यात ब्लड. मांस म्हणजे काय की मांस आपलं मसल्स असतील, मांसाचं काम काय की लेप, म्हणजे सगळ्या शरीराला लेप करून ठेवतो ना. अगदी आपल्या अस्थि असेल त्याला मांस आपल्यावर लेप करून ठेवलेलं असतं. आणि अस्थिधातूचं काय की शरीराला बळकटी धरणं, बळकटी देण्याचं काम अस्थिधातूचं आहे. अस्थि आणि मज्जा आणि नंतर शुक्र असं ते सप्तधातूंचं क्रम आहे. बरोबर. आणि आता सगळं आपण धातूंबद्दल बघितलं, ठीक आहे. आपण आता पूर्ण आयुर्वेदाचा इतिहास जो काय तुम्ही थोडा सांगितला, परत आपण ऋषीमुनींबद्दल सगळ्याबद्दल आपण बघितलं. तर आता ना मला थोडंसं लोकांच्या म्हणजे आयुष्याविषयी थोडंसं बोलायचं की कसं आयुर्वेदा त्यांना हेल्प करू शकतं किंवा काय प्रॉब्लेम्स आहेत जे की आयुर्वेदा आयडेंटिफाय करू शकतं. तर असं म्हणतात सर की तुमचे सगळे जे विकार आहेत ते पोटापासून चालू होतात. नक्कीच. हां, पोट साफ करणं हे किती महत्वाचं आहे? सगळ्यात पहिल्यांचं सर एक सूत्र आहे आयुर्वेदात की जे खूप इम्पॉर्टंट आहे की रोगः सर्वेपि मंदाग्नी. म्हणजे कुठला पण डिसीज आपल्याला आकाशातून पडत नसतं. आपलंच काहीतरी खाण्यापिण्यात किंवा आपलंच काही डेली शेड्यूलमुळे चुकत असतं, त्यामुळं तो आपल्याला डिसीज झालेला असतो. कुठला पण डिसीज असू द्या, तो कधी होतो आयुर्वेदानुसार की ज्यावेळेस मंदाग्नी होतं शरीरातला. मंदाग्नी म्हणजे काय की ज्यावेळेस डायजेस्टिव्ह पॉवर कमी झालेली असते, इम्युनिटी थोडक्यात कमी झालेली असते, त्याच्यानंतर आपल्याला डिसीज होतं. सगळ्यात महत्त्वाचं त्यामुळे आहे की अग्नी तुमचा मेंटेन राहिला पाहिजे. जर अग्नी तुमचा थोडासा कमी जास्त झाला तर मौलाष्टंभ असतील किंवा ग्रहणी, ज्याला आपण IBS म्हणतो, असे विविध प्रकारचे त्रास चालू होतात. मग सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की दिनचर्या जे आपण सांगितली, आता दिनचर्या म्हणजे काय की सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत काय काय गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत ज्यामुळे तुमचं स्वास्थ्य रक्षणम हे जे आपलं आयुर्वेदाचे प्रयोजन आहे ते निभावलं जाईल. त्यासाठी काय काय गोष्टी ग्रंथात आधीपासून सांगून ठेवलेलं आहे. त्या गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या तर नक्कीच तुमचं आरोग्य हे स्वस्थ राहणार आहे. आता सध्या तुम्ही म्हणता तो प्रश्न खूप ज्वलंत आहे की भरपूर जणांना असं हे असते की मलावष्टंभ म्हणजेच संडास साफ होत नाहीये किंवा संडासला खड्यासारखं होतं, संडास घट्ट होती. हा खूप ज्वलंत प्रश्न आणि हा हमखास सगळ्यांमध्ये आपल्याला दिसतो. तर तो कशामुळे होतो की आपलं खाणंपिणं जर आपण बघितलं तर भरपूर जणांना सवय असते की रात्री उशिरा जेवायचं. उशीर म्हणजे किती उशीर, तर रात्री काही काही जण असं असतात की 11-12 वाजता जेवतात. ठीक आहे, एखाद्याच्या शिफ्ट वगैरे असते, कधी कामानिमित्त आपण बाहेर पडलो तर कधी कधी चालून जातं. पण काही काही जण उगाचच उशीर करून जेवतात. काही काही जणांचं असं असतं की रात्री जेवतात पण खूप पोट भरून जेवतात. तर तसं नको आहे. जेवण पण आपण आवाक्यात घेतलं पाहिजे. आपल्या पोटाला पचेल इतकाच आहार, चांगला व्यवस्थित आहार घेतला पाहिजे आणि तो पण व्यवस्थित टायमात घेतला पाहिजे. टायमात आपण जर आहार घेतला किंवा व्यवस्थित गोष्टी जर आपण केल्या तर हिमालयाष्टंभ सारख्या होणाऱ्या गोष्टी तर त्या गोष्टी होणार नाही. बरोबर. म्हणजे वेळेत जेवण हे सर्वात महत्त्वाचं. वेळेत जेवण खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला जर विशेष वाटेल सर, आयुर्वेदात हे पण सांगून ठेवलंय की आता आपण म्हणतो आपण एखाद्या वेळेस पुण्यात शिक्षणासाठी वगैरे आलो किंवा आपण त्या शिक्षण झाल्यानंतर किंवा घरी गेल्यानंतर आपलं वजन वाढतं. बरोबर. तर आयुर्वेदात असं पण सांगून ठेवलं की जो व्यक्ती अन्न बनवतो त्या व्यक्तीने जर चांगल्या मनानं वगैरे बनवलं तर त्या व्यक्तीचं चांगलं मन किंवा चांगलं गुण. आता आपली आई आपल्यासाठी स्वयंपाक बनवत असते, आपली आई आपल्यासाठी खूप चांगल्या मनानं स्वयंपाक बनवते. मग आपण ज्यावेळेस गावाकडनं घरी जातो त्यावेळेस आपण दष्टपुष्ट होऊन येतो. चांगला भाव त्यात उतरलेला असतो ना. बरोबर. मग चांगल्या भावानं जरी अन्न व्यवस्थित तुम्ही खाल्लं तर तो बनवणाऱ्याचा रस त्यामध्ये उतरत असतो, प्रेम ममता त्यामध्ये उतरत असते. पण आता आपण बघतो की आपण बाहेरच्या ठिकाणी जातो हॉटेलमध्ये, काय काय वेळेस मनुष्य स्वभाव असतो, रागीट स्वभाव, कधी कधी कामाच्या ह्याच्यात भरभर आपण भाज्या खातो. अगदी चायनीजच्या गाडीवर तुम्ही गेला तर एका मिनिटात ते डिश तुम्हाला आणून देतात. संस्कार गुण आणतात. म्हणजेच काय की संस्कार झाल्यानंतर गुण बदलतात. जर तुम्ही समजा की एका मिनिटात तुम्हाला डिश येत असेल तर त्यावर किती संस्कार झालेले असणार आहेत. आपण जर आपण घरी आईची पद्धत बघितली तर आई अगदी भाज्या स्वच्छ करण्यापासून
ते फोडणी लावणं, व्यवस्थित त्याला चांगलं बरोबर. हे करणं, इतके सगळे प्रोसेस असतात. ते बरोबर. बनायला आपल्याला कमीत कमी 1 ते 2 तास लागतो. त्यामुळे त्याच्यावर संस्कार झालेले असतात बरोबर. सगळ्याच गोष्टीचे. त्यामुळे असं अन्न आपल्याला अंगाला लागतं, पचतं, व्यवस्थित होतं. पण हॉटेलचं अन्न जर तुम्ही बघितलं किंवा मेसचं अन्न जर असेल तर ते बरोबर. तितक्या स्वरूपात भाववानं वगैरे केलं गेलं नसेल तर मग सध्या त्या पण गोष्टीचा इफेक्ट होतो. बरोबर. आणि मग ओव्हरऑल जर आपण बघायला गेलो तर लोकांना ना माहिती करून घ्यायचं असतं की एक दिनचर्या कशी असावी. तर मग असे आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय हो, की एक सांगितलं. दिनचर्या असावी? दिनचर्याचं अख्खं चॅप्टर सांगितलं आहे. ओके. त्यातले काय काय महत्त्वाचे पॉईंट सांगतो की जे सध्या पेशंट किंवा जे काही व्यक्ती असतील, स्वस्थ बरोबर. व्यक्ती ज्यांना स्वास्थ्याचं रक्षण करायचं ते फॉलो करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं काय की ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्थ रक्षार्थ आयुष्यम. बरोबर. सगळे प्राणी जर तुम्ही बघितलं सर की मनुष्य प्राणीच असा आहे की स्वतःचा धर्म विसरून चाललाय. पण हो. मनुष्य प्राणी सोडून बाकीचे जे प्राणी आहेत ते स्वतःचा धर्म कधी सोडत नाहीत. ज्यावेळेस त्यांना सकाळी पहाटे उठायचं असतं त्यावेळेस ते बरोबर पहाटे उठतात. ज्यावेळेस त्यांना पाणी प्यायचं असतं त्यावेळेस ते पाणी पितात. हो. ज्यावेळेस त्यांना भूक लागलेली असते त्यावेळेस ते जेवून घेतात. आणि मनुष्य प्राणीच असं आहे तर त्याला सगळं करतं, हे चुकतंय आपलं, पण तो बरोबर करत नाही. बरोबर. पहाटे उठणं हे सगळ्या प्राण्यांचं कर्तव्यच आहे, कारण का त्यावेळेस ब्राह्ममुहूर्त असतो. एक स्पिरिच्युअलिटी बघितलं त्यावेळेस आध्यात्मिक पॉवर पण त्यावेळेस खूप वाढलेली असते. आणि सकाळचा जो कार्य सांगितला आहे बरोबर. त्या कार्यामध्ये कसं असतं की तो वाताचा कार्य आहे. ज्यावेळेस आता तुम्ही मगाशी म्हणला की मला अष्टंभ वगैरे लोकांना होतं म्हणजे संडास साफ होत नाही. सकाळी तुम्ही उठलं की तो ॲक्च्युली वाताचा काळ आहे. त्या वाताच्या काळामध्ये जर तुम्ही संडासला टॉयलेटला व्यवस्थित गेला तर तुम्हाला टॉयलेट व्यवस्थित होणारच आहे, कारण की तो बरोबर. वाताचाच काळ आहे. पण सध्या काय होतं की लोक झोपतात तर 4 वाजता. स्क्रीन टाईममुळे असू द्या, इंस्टा असू द्या, फेसबुक असू द्या. त्यामुळं असे पण प्रमाण भरपूर वाढलं की 4 वाजता झोपायचं, अशा पण लोकांचं प्रमाण भरपूर आहे. हो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय की सध्या आता तुम्ही बघता की 5 AM क्लब आता चालू झालंय. पण आपल्या आयुर्वेदाने 1000 वर्षापूर्वी सांगून ठेवलं की बरोबर. तुम्ही सकाळी लवकर उठायला चालू करा. सकाळी तुम्ही लवकर उठलं की तुमचं पोट साफ आधी होणार आहे लवकर. तुम्ही व्यायामाला जायला तुम्हाला व्यायामाची सवय लागणार आहे. व्यायाम बरोबर. झाला तुमच्यात एक शक्ती राहणार आहे. मग सकाळी उठणं खूप लवकर गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही रात्री झोपणं लवकर हे पण तिथं गरजेचं आहे. बरोबर. त्या तुम्ही सकाळी लवकर उठला त्याच्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट येतो की अभ्यंग. तर अभ्यंगाचं असं महत्त्व आहे की अभ्यंगम आचरे नित्यम सहजराश्रम वातः. म्हणजेच काय वृद्धत्वाकडे आपण ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस आपली स्किन थोडीशी डॅमेज वगैरे होते किंवा हो. सुरकुत्या वगैरे पडतात. हो. तर त्या गोष्टी आणि वात हे सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी सकाळी उठलं की तुम्ही अभ्यंग केलं पाहिजे. म्हणजेच काय की तीळ तेल असू दे किंवा तुमच्या प्रकृतीनुसार आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला जे तेल सांगतील ते तेल तुम्ही सकाळी उठून हमखास लावलं पाहिजे. ओके. ते सगळ्यात जास्त कुठं लावलं पाहिजे ह्याचं पण एक सूत्र दिलं आहे. शिरश्रवण प्रादेशु तम विशेषण शिलेत. ओके. म्हणजे डोक्याच्या ठिकाणी, कानात असे जे इंद्रिय आहेत, बरोबर. डोकं वगैरे त्या ठिकाणी आपण जास्त प्रमाणात ते लावलं गेलं पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे नक्कीच काय होईल की तुमचं वृद्धत्वाची जी लक्षणं आहेत ते नक्कीच कमी होतील. आणि ओके. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो आहे, आता आपण सकाळी लवकर उठलो, अभ्यंग केला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे की व्यायाम. ओके. लोक विसरूनच चाललेत सर की व्यायाम करावा लागतो आपल्याला. म्हणजे आपण जमिनीला जसं कसतो ती जमीन बरोबर. कसली की जास्त जोमानं म्हणजे शेतामध्ये हो. पीक येतं, तसं हे आपलं शरीर म्हणजे पण जमीनच आहे ना, त्याला पण हो. कसावंच लागणार आहे. जर तुम्ही त्याला कसलंच नाही कुठल्याही जरी पद्धतीनं तर मग तुम्ही व्याधीग्रस्त होणारच आहात ना. त्यामुळे सकाळी बरोबर. लवकर उठून व्यायाम करणं हे खूप गरजेचं आहे. भरपूर लोकांना सवय असते की आळशी असतात, व्यायामच करत नाहीत. मग व्यायाम न केल्यानं मग परत मधुमेह, बरोबर. डायबिटीस आपण ज्याला म्हणतो, हायपरटेन्शन अशा विविध व्याधी जडतात. बरोबर. त्यामुळे उठणं, सकाळी लवकर उठणं, अभ्यंग करणं आणि नंतर व्यायाम करणं, ह्या 3 जरी गोष्टी दिनचर्येतल्या आपण फॉलो करायला चालू केलं, बरोबर. ॲटलिस्ट 3 तरी गोष्टी, तर नक्कीच तुमचं जे आहे ते स्वास्थ्याचं रक्षण होणार आहे. बरोबर. 90% लोक तर नसतीलच करणार. तुम्ही ज्या गोष्टी सांगता ना सर 90% कसं लोक होतं की सर काय काय लोकांना आता भरपूर लोकांना नाईट शिफ्ट वगैरे असते, ठीक आहे आपण तेवढं समजू शकतो. पण ते किती लोकांना असते, तुम्ही जसं म्हणलं की 90% लोकांना तर जमतं सकाळी लवकर उठणं, तरी आपण उठत नाही. आपण काय करतो, संध्याकाळी मोबाईलवर सगळा वेळ वाया घालवतो आणि सकाळी लवकर उठणं विसरून जातो. मग त्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत. बरोबर. आणि मग जे आपण आहार सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे आपल्या लाईफचा, की मग तो कसा आपण प्रकृतीनुसार ठरवू शकतो की आपण काय खायला हवं? मगाशी मी तुम्हाला जसं म्हणलं की आपल्या प्रकृतीनुसार आहार खाल्ला पाहिजे की बरोबर. वाताच्या प्रकृतीच्या लोकांनी कसा आहार खावा, पित्ताच्या प्रकृतीच्या लोकांनी कुठला आहार खाऊया, कुठला खाऊ नये आणि कफाच्या प्रकृतीने कुठला टाळावा. तर वाताच्या प्रकृतीने जो वृक्ष आहार आहे, वृक्ष आहार आहे तो वृक्ष बरोबर. आहार टाळला पाहिजे. पित्त प्रकृतीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी उष्ण पदार्थ, मसालेदार पदार्थ हे टाळले पाहिजेत. आणि बरोबर. कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी कफाचे जे पदार्थ आहेत जे गुरुगुणात्मक असतात
ते आपण टाळलं पाहिजे. आणि मग ते तुम्ही काय टाळलं ते पाहिजे सांगितलं आम्हाला, पण काय असलं पाहिजे म्हणजे आहारात कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे? आहारात तसा तर आपला महाराष्ट्रीयन जो आहार आहे तो परिपूर्णच आहे. तुम्ही जर बघितलं Okay. षड्रसात्मक, त्याच्यामुळे सगळा रस आहे. मधुर, आम्ल, लवण, कडू, तिक्त, कशा हे षड्रस सांगितलेत. ते तुम्ही महाराष्ट्रीयन ताट जर बघितलं तर आपलं एका ठिकाणी साईडला आमटी असते, एका ठिकाणी कोशिंबीर असतो, एका ठिकाणी चिंच बरोबर. सॉरी लोणचं असतं, मीठ असतं, वरण, कढी, त्या भात, त्या भातावर तुपाची धार, बरोबर. पोळी, अशा गोष्टी असतात. त्या गोष्टी तर तुम्ही बघितल्या तर षडरसात्मक त्याच्यामध्ये मेंटेन असतं. तर षडरसात्मक आहार तुम्ही खायला चालू केला पाहिजे. आता सध्या आपण बघतो की भरपूर लोक काय करतात की प्रोटीनयुक्त आहार जास्त घेतात. हो. नो डाऊट प्रोटीन आपल्या बॉडीला इम्पॉर्टंट आहे, पण जिमच्या नावाखाली किंवा बॉडी बनवायच्या नावाखाली लोक विसरूनच चाललेत की चिकन. आता जिममध्ये जाणारे लोक भरपूर प्रमाणात चिकन वगैरे खातात. हो. काही काही गोष्टी आहेत, ठीक आहे, मसलसाठी काय काय व्यायाम बॉडी बिल्डर असतात त्यांना खाणं गरजेचं आहे. बरोबर. पण ते हे विसरून जातं की बाकीचं पण डायट घेणं, षडरसात्मक आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे बरोबर. आपण बघतो की जिममध्ये जाणाऱ्या लोकांमध्ये डायबिटीस, हायपरटेन्शन सगळ्यात जास्त, म्हणजे अटॅक येणं वगैरे या गोष्टी का दिसायला लागल्या तर परिपूर्ण आहार नसतो. त्यामुळे ह्या गोष्टी सध्या वाढत चालल्या. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय की आहार परिपूर्ण पाहिजे. सोबत आहारामध्ये दररोज तुम्ही तूप जर जास्त तूप योग्य प्रमाणात ठेवलं तर तूप तुम्हाला फायदेशीरच ठरणार आहे. पण तूप महत्त्वाचं असं पाहिजे की ते तूप देशी बरोबर. गाईपासून बनवलेलं पाहिजे. ओके. नक्कीच त्याचा तुम्हाला लाभ होणार आहे. आणि बरोबर. आमलकी म्हणजे आवळा हा तुमच्या आमलकी च्यवनप्राश स्वरूपात असू द्या किंवा चूर्ण स्वरूपात वैद्याच्या सल्ल्यानं, तर आमलकी तुमच्या डाएटमध्ये नक्कीच पाहिजे. आवळा या बरोबर. गोष्टी जर असतील तर नक्कीच तुमचं स्वास्थ्याचं रक्षण होणार आहे. पण हे सकाळ दुपारी संध्याकाळी म्हणजे असं कधी घेतलं चालतं का? सगळा हा जो आहार आहे तो दिवसभर घेता चालतो का फक्त एक पर्टिक्युलर वेळातच घ्यायचा? नाही, तुपाचं जर तुम्ही बघितलं तर तूप तर हे तुम्ही गाईचं तूप असेल तर ते नक्कीच तुम्ही हमखास रोज खाऊ शकता. कारण का गाईच्या तुपाचे गुणधर्म भरपूर सांगितले. ते त्वचेला मेंटेन करणार आहे, वार्धक्यापासून वाचवणार आहे, त्वचेला कांती वगैरे देणार आहे. त्यामुळे तूप असा डाएट आहे की तुम्ही रोज खाऊ शकता. बरोबर. आमलकी वगैरे या गोष्टीच्या आवळा चूर्ण वगैरे हे तुम्ही वैद्याच्या सल्ल्यानं वगैरे तुम्ही त्यांच्या सल्ल्याने खाऊ शकता. बरोबर. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय ॲटलिस्ट तूप तरी रोज खाण्यात असलं पाहिजे आपल्या. ते पण गाईचं तूप पाहिजे. कसं होतं की तुम्ही आता जर्सी गाय वगैरे असतील त्यांना इंजेक्शन वगैरे दिलेले असतात. काय काय हार्मोनचे इंजेक्शन आपण सध्या बघतो की गायांना देतात, जर्सी गाय असू द्या. पण तसं देशी गाय जे असतात, बरोबर, देशी गायांचं तूप जे असतं ते नॅचरल असतं एकदम. आणि त्यांच्यामध्ये आपण काय इंजेक्शन वगैरे सहसा देशी गायांना देत नाही, कारण ते एकदम नॅचरल असतं. त्यामुळे देशी गायचं तूप सगळ्यात महत्त्वाचं. ओके. ते पण चांगलं आहे. तर लोकांचं कसं होतं, लोक जरी पॉडकास्ट किंवा बघताना एकच छोटा पॉईंट बघतात आणि त्यावरूनच ते डिसाईड करतात की आपल्याला काय करायला पाहिजे. नाही, नक्की कसं होतं की काय काय गोष्टी आपण इंस्टा, फेसबुक, व्हॉट्सअपवर बघतो त्या मार्गदर्शक असू शकतात, पण त्या प्रत्येकालाच मार्गदर्शक असतील असं नाही आहे. मग अशी मी तुम्हाला सांगितलं वात, पित्त, कफ याचं असेसमेंट आधी झालं पाहिजे की तुमची प्रकृती कुठली आहे. बरोबर. त्या प्रकृतीनुसार तुम्ही काय खाल्लं गेलं पाहिजे. बरोबर. ते तुम्ही आधी स्वतःहून जाणून घेतलं, जवळपास वैद्य तुमच्या जे शेजारी जे वैद्य आहेत त्या वैद्यांकडनं तुम्ही जाणून घेतलं तर ते तुम्हाला हितकारक नक्कीच ठरणार आहे. तर प्रत्येक लोकांचं काय होतं की ह्या गोष्टी तुम्हाला लागू झाल्या त्या गोष्टी मला लागू होतील असं नाही. कारण तुमची प्रकृती वेगळी, माझी प्रकृती वेगळी. त्यामुळे बेसिकली आपण असं सांगत असतो की ह्या गोष्टी चांगल्या आहेत, पण त्याच्या पुढचं तर सांगायचं झालं तर प्रकृतीनुसार आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. आता हे आहाराचा विषय निघाला म्हणून मला विचारायचं होतं तुम्हाला की बऱ्याचशा लोकांचा एक प्रॉब्लेम असतो की त्यांचं वजनच कमी होत नाही. म्हणजे वजन एकदा वाढलं ना का ते कमीच होत नाही. मग ते लोक खूप त्रासले. नक्कीच. कसं असतं सर, ज्यावेळेस आपलं वजन वाढतं त्यावेळेस आपल्या बॉडीकडे आपलं दुर्लक्ष होतं. म्हणजे आपण व्यायाम नीट करत नसतो, आहार तर आपल्याला चुकतच असतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं वजन वाढण्याचं कारण जे आहे की आपलं स्वतःकडे आपल्याकडे दुर्लक्ष जास्त होतं. त्याशिवाय तर वजन वाढत नाही. सगळ्यात महत्त्वाचं की आहार आपण आधी असेसमेंट केलं पाहिजे की आपला आहार नेमका चुकतोय कुठं. म्हणजे आपण किती वाजता जेवतोय, काय प्रमाणात खातोय आणि काय अन्न आपण खातोय. चीज, मेयोनीज किंवा टोफू नावाचा जो प्रकार निघाला, अशा जर गोष्टी आपण खात असेल जे कफ वाढवतात तर त्यानं नक्कीच वजन वाढणार आहे. त्यामुळे आधी आपण असेसमेंट केलं पाहिजे की आपलं नेमकं चुकतंय का आहे, व्यायाम आपला होत नाहीये का, किंवा आपलं आहार कमी पडतो, आहार जो घेतोय तो कसदार नाहीये का, या गोष्टी आपण असेसमेंट केल्या पाहिजेत. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय की आपण स्वतःचं सेल्फ असेसमेंट आधी करावं की आपलं नेमकं चुकतंय काय. बाकी त्याला औषध वगैरे सगळे ऑप्शन्स खूप अवेलेबल आहेत. आयुर्वेदात तर खूप चांगले ऑप्शन अवेलेबल आहेत. पंचकर्म असू द्या किंवा काय काय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औषधी जे आहेत आपल्या आयुर्वेदिक औषधी ते पण खूप चांगलं मदत करतात. आयुर्वेदिक
औषधी वजन कमी करण्यासाठी. बरोबर. तर सर तुम्ही आता खूप पेशंट्सला बघता रोज हम्म. आणि वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स घेऊन येत असतील, नक्कीच. तर तुम्हाला काय वाटतं की लोकांच्या सर्वात जास्त चुका काय आहेत सध्याच्या काळामध्ये? सगळ्यात जास्त चुका भरपूर आहेत, पण बेसिकली आयुर्वेदात त्रयोपस्तंभ सांगितलेत की Okay. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे आपल्या 3 पिलर्स ऑफ लाईफ आपण त्यांना म्हणतो. बरोबर. सगळ्यात महत्त्वाची चूक लोकांची तिथंच होते की आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. लोकांचा जर आहार बघितला तर तुम्ही आत्ताच आपल्या आहारावर खूप आधीच बरोबर. खूप बोलणं झालं, त्यामुळे लोकांचा आहारच एकतर टायमिंगवर होत नाहीये, जे खातात ते व्यवस्थित खात नाही आणि जे खातात ते प्रकृतीला धरून म्हणजे आपली प्रकृती त्यानुसार नसतात. सगळ्यात बरोबर. महत्त्वाचा आहे आहार. दुसरं निद्रा. निद्रेचे पण त्यामध्ये विशेष करून रात्रीचे अवेळी निद्रा, म्हणजे अवेळी निद्रा घेणं म्हणजे काय, दिवा स्वप्न, दुपारी झोपणं, बरोबर. हे पण खूप महत्त्वाचं कारण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की रात्री जागरण, असे 2 कार्य निद्रेमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे भरपूर लोकांना प्रॉब्लेम आहेत की झोप होत नाहीये, मानसिक आजार वाढत चालले, हो. अशा गोष्टीमध्ये निद्रा हे खूप महत्त्वाचं आहे. तिसरं म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य इन कॉन्टेक्स्ट ऑफ सेक्शुअल आपण म्हणू शकतो. बरोबर. पण आता काय होतंय की पोरांना, सध्याच्या तरुण पोरांना खूप इझिली कमी वेळात आपण बघतो की पॉर्नोग्राफिक कंटेंट हो. ऑनलाईन अवेलेबल होतं. हो. त्यामुळे होतंय काय की मॅस्टर्बेशनचं प्रमाण जे आहे, मॅस्टर्बेशन ते लहान वयापासूनच मुलांना जडत आहे. बरोबर. त्यामुळे ब्रह्मचर्याचं पालन जे आहे ते आधीपासूनच कुठं ना कुठं हॅम्पर होते. त्यामुळे 3 हो. पिलर्स जे आहे आपल्या आयुर्वेदानं सांगितलेले, तेच सध्या लोकांचे खूप हॅम्पर आहे. त्यामुळे मी लोकांना तेच सांगत असतो की माझे पेशंट जे असतील, आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य या 3 गोष्टींचं तरी पालन तुम्ही योग्य रीतीने जर केलं तर नक्कीच भविष्यात तुम्हाला स्वास्थ्याचं रक्षण तुमचं होईल. बरोबर. पण सर आता मग तुम्ही म्हटलात एक प्रश्न, तुम्ही एक उत्तर दिलात की दिवसा झोपणं म्हणजे चुकीचं आहे. तर असं काय खरंच आहे का की दिवस, लोक तर बरेचसे जण दिवसा प्रेफर करतात की Yes, जे yes. पुण्यात किंवा अशा ठिकाणी तर नक्की. दुपारीचं झोपणं म्हणजे एक आहेच. ठीक आहे. काय काय सांगितलं की वृद्ध व्यक्ती असतील की ज्या तशीन झालेल्या आहेत की ज्यांना काय काय व्याधी आहेत, त्या व्यक्तीने दुपारी झोपलेलं तर चांगलं आहे. पण प्रत्येक व्यक्तीने दुपारी झोपावं का, तर त्याचं उत्तर आहे नाही. दुपारी झोपल्यानं काय होतं की शरीरातील वात वाढतो, शरीरातील कफ वाढतो. ओके. आणि कफ वाढला की कफाचे आजार जे आहेत ते लागतात. त्यामुळे दिवास्वाप नावाचा कन्सेप्ट जो आहे आयुर्वेदामध्ये, तो कॉन्ट्रा इंडिकेटेड सांगितलं आहे की सगळ्याच लोकांनी दुपारी झोपू नये. त्यामुळे दुपारी झोपू नये असं आपल्या आयुर्वेदामध्ये म्हणतात. बरोबर. बरोबर. चांगलं आहे की लोकांना एक आयडिया होऊन जाईल की काय करावं. कारण असं वाटतं लोकांना की झोपणं म्हणजे आपली एनर्जी रिकवर करणं. प्राकृत झोप पाहिजे सर, की संध्याकाळी जी आपण झोप म्हणतो ती प्राकृत झोप असते आपली, की नॅचरली आपण संध्याकाळी झोप आपल्याला लागतेच. त्यामुळे संध्याकाळची झोप जी आहे ती आपण नॅचरल झोप म्हणू शकतो. आणि मग पण ती नॅचरल झोप सर लागतच नाही ना रात्रीची. लोकांची 2-2 वाजेपर्यंत, 1-1 वाजेपर्यंत सगळ्यांचा हा प्रॉब्लेम असतो की झोप कशी लवकर येईल. ते म्हणतात की आम्हाला झोपायचं सगळ्यांना माहिती आहे, पण झोपच येत नाही. आत्ता सर कसं झालंय की झोप न येण्याचं महत्त्वाचं कारण जे मला दिसतंय की ते स्क्रीन टाईम जास्त वाढलाय लोकांचा. स्क्रीन टाईम जास्त वाढल्यामुळं काय होतं की ते डोळ्यांना आपल्या सवय होऊन जाते की ते मोबाईलच्या प्रकाशाकडे बघत राहण्याची. त्यामुळे ज्यावेळेस आपण झोपायला जातो त्यावेळेस ते आपल्याला झोप आतूनच येत नाही. मग आपल्याला वाटतं की अजून आपण रील्स बघितल्या पाहिजेत, आपण अजून जागं राहिलं पाहिजे. बरोबर. त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की अशा वेळेस आपण मोबाईल साईडला ठेवणं, हे त्याचं एक नंबरचं उत्तर सध्याच्या काळात दिसतंय की तुम्ही मोबाईलपासून दूर जितकं राहाल तितकं तुम्हाला प्राकृत झोप लवकर लागणार आहे. बरोबर. त्यामुळे मोबाईलपासून दूर राहा इतकंच आपण करू शकतो सध्या. बाकी ठीक आहे की एखाद्यांचा जॉब वगैरे असेल ते गोष्टी चालून जातात, पण मोबाईलपासून दूर राहिलं पाहिजे आपण. पण आता लोक जर मोबाईल दूर राहायचं म्हणतात, पण लोक तर जेवताना पण मोबाईल वापरतात. तर तुम्हाला विशेष वाटेल की आयुर्वेदात जेव्हा आपण, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की अन्न कसं बनवलं गेलं पाहिजे, अन्न बनताना भाव काय पाहिजेत, तसं जेवताना पण कसं जेवलं पाहिजे ह्याचं पण काय काय गोष्टी आयुर्वेदात पहिल्यापासून सांगून ठेवलेल्या आहेत. तर ते मोबाईल बघत जेवणं वगैरे ह्या गोष्टींना होतंय काय की वात वाढतो विनाकारण. त्यामुळे आपण बघतो की उचकी लागण्याचं प्रमाण किंवा जेवताना एकदमच आपलं धाप वगैरे लागते. तर ते मोबाईल बघणं किंवा टी व्ही बघणं त्याच्यामुळं काय होतं की आपलं सगळं लक्ष टी व्हीकडेच असतं. जे आपण खातोय ते प्रॉपर आपण खातच नाही ना. आपला तो रस उतरला पाहिजे. त्या अन्नाकडे पण आपण एक अन्नाला आपण त्या भावनेनं बघितलं पाहिजे की हे आपलं पोषण करणार आहे, हे आपल्याला चांगलं पुष्टी देणार आहे. त्या भावनेनं आपण अन्नाकडे बघतच नाही आहे ना. बरोबर. आपण अन्न खाताना काय करतो की एका हातामध्ये मोबाईल असतो, एका हातामध्ये काय अन्न असतं, काय खातो, कुठल्या भाजीमध्ये बुडवलं काहीच माहीत नसतं कोणाला. लिटरली काय काय जण तर एका हातात मोबाईल चालू असतं आपल्या इकडे सगळं करणं. त्यामुळे आपण अन्न पण त्या भावानं खाल्लं पाहिजे की हे आपल्या शरीराची पुष्टी करणार आहे, आपलं शरीर बिल्डअप होणार आहे.
त्यामुळे त्या भावानं अन्न जर आपण खाल्लं तर नक्कीच आपल्या शरीराची पुष्टी आणि हे होणार. बरोबर. पण आता हे जे आपण आयुर्वेदासर म्हणतो, तर मग आता तुम्ही खूप साऱ्या पेशंटला बघितलं असेल, शहरातल्या बघितलं असेल, गावाकडच्या लोकांना बघितलं असेल, तर मग गावाकडच्या लोकांचा आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे तुम्हाला काय वाटतं? गावाकडं सर खूप जागरूकता लोकांमध्ये पहिल्यापासूनच असते. फक्त कसं होतं की त्यांना एक मार्ग मिळत नाही. आता तुम्ही जर बघितलं की सिटीमधले लोक जे आहेत ते आरोग्याच्या बाबतीत तेवढे जागरूक नसतात किंवा ते कामामुळे वगैरे होत नाहीत किंवा ते आळशी बनून जातात. आपण असं म्हणतो की सोयीसुविधा मिळाल्या ते काही लोक बऱ्याच अंशी प्रमाणात आळशी होतात. पण गावाकडच्या लोकांचं उलटं असतं. त्यांना जागृती असते, सांगणारे जुने असतात, आपले आजी आजोबा वगैरे असतात. ते आपल्याला सांगतात की तुझं काय चुकतंय. त्यामुळे गावाकडच्या लोकांमध्ये जागरूकता आहे पहिल्यापासूनच. फक्त त्यांना काय होतं की एक मार्ग मिळत नाहीये की नेमकं काय गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे माझा उद्देश तेच होता की गावाकडे प्रॅक्टिस टाकण्याचा, की आपल्याला एक मार्ग द्यायचा आहे, की आपल्याला एक दुसरा सोर्स म्हणून आपलं आयुर्वेद जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आपल्याला, की आयुर्वेद म्हणजे नेमकं काय आहे, कसं आहे, तुम्ही हातून स्वतःचं कसं रोगापासून मुक्ती मिळवू शकता, स्वतःचं रक्षण कसं करू शकता. त्यामुळे मी आयुर्वेदाचा पंढरपुराकडे त्याच दृष्टीने टाकलं की लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, आयुर्वेद आपल्याला पोहोचवायचं आहे. त्या दृष्टीने मी पंढरपुरात ओपीडी टाकली. आणि पण एवढं करत असताना माझ्या नक्कीच लक्षात आलं की गावाकडच्या लोकांचा खूप कल आहे आयुर्वेदाकडे आणि तो वाढतोय सध्या आणि तो वाढतच जाणार आहे. बरोबर. पण आता पंढरपूर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वारीचं सगळ्या गोष्टी येतातच तिथे. आणि मग जेव्हा तुम्ही जे जास्तीत जास्त जे प्रॉब्लेम ऑब्झर्व करत असाल लोकांमध्ये, तर लोकांची खूप गुडघे दुखणं आणि पाय दुखणं. हो नक्कीच. विशेष काय होतं, गावाकडची लोक असतात त्यांची झीज होण्याचं प्रमाण जास्त असतं. कारण का ते कामात शेतीचे काबड कष्ट केलेले असतात. प्रत्येकाला कष्ट भरपूर असतं शेतीमध्ये. त्यामुळं गुडघ्यांचे प्रॉब्लेम, मणक्यांचे प्रॉब्लेम हे जास्त प्रमाणात गावाकडे दिसतात. का? कारण का त्यांचं कष्ट तेवढं असतं ना. त्यामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी, मणका ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण पेशंट ते गावाकडे खूप आहेत. आणि माझ्याकडे पण भरपूर पेशंट असे येतात की गुडघेदुखी असणे किंवा काही ना काही दुखणे, मणका दुखणे, सांधेदुखी असे पेशंट भरपूर आहेत. त्यामुळे ते गावाकडच्या पेशंटकडे जास्त प्रमाणात गुडघेदुखी वगैरे दिसतात. बरोबर. मग त्यावर काय ते लोकांना तुम्ही असं उपाय काय करता, मग काय सांगू शकता? त्यावेळेस आपण पेशंट आला की पेशंटचा आपण असेसमेंट, तुम्हाला जसं म्हणलं करतो की असेसमेंट आपण करतो की नेमकं आमवात नावाचा प्रकार आहे, बाकीचे गुडघेदुखी. मग तो क्षयात्मक संप्राप्ती आहे की नेमकं कशामुळे झीज झाली गुडघ्यांची. किंवा काय वेळेस कसं होतं, कफ वाढलेला असतो, म्हणजे आम असतो जो जो आपण टॉक्झिन म्हणतो, आमवात जो म्हणतो. तर मग आमवात कधी कधी असतो, कधी कधी गुडघेदुखी हे वातामुळे असते, झीज झाल्यामुळे असते. तर आपण असेसमेंट करतो की कशामुळे नेमकं गुडघेदुखीचं कारण आहे. त्यानुसार मग आपण औषधी चिकित्सा आपण त्यांना सजेस्ट करतो की तुम्हाला नेमकं काय चालू केलं पाहिजे. त्याला भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. पंचकर्मातले भरपूर ऑप्शन्स आहेत, जे लोक औषधं आहे, अजून परत इंटरनल मेडिकेशन आहे, त्यावेळी भरपूर ऑप्शन त्याच्याकडे आहेत आपल्याकडे. बरोबर. आणि नेहमी असं पण म्हटलं जातं की लोक गावाकडून शहराकडे नेहमी दवाखान्यात जातात. मग तुमच्याकडे असं घडलंय का की लोक शहरातून गावाकडे दवाखान्यासाठी आलेत? मी ज्यावेळेस म्हणजे भारतीय विद्यापीठला होतो त्यावेळेस मी शहरातून पुण्यामध्ये, म्हणजे पुण्यातून हमखास यायचं सुट्टीला वगैरे किंवा गावाकडे इकडून येणं जाणं म्हणायचं. त्यावेळेस भरपूर आमच्या गावाकडची लोक भेटायची मला, बसमध्ये असू द्या किंवा बाकीच्या ठिकाणी. ते मला म्हणायचे की आम्ही कशाला चाललोय, तर पुण्यात वैद्यांकडे चाललोय दाखवण्यासाठी, पंचकर्म करण्यासाठी. मग मला त्यावेळेस लक्षात आलं की आपणच जर पंढरपुरात हे चालू केलं तर आपण चांगल्या पद्धतीने सर्व्हिस आपल्या गावाकडच्या लोकांना देऊ शकतो. त्या दृष्टीने मग मी तो विचार केला की तो विचार माझ्या ट्रॅव्हलिंगमध्ये चालता की आपण असं केलं गेलं पाहिजे. त्या विचाराने मग मी पंढरपूर ओपीडी चालू केली. बरोबर. आणि मग आता लोकांचं कसं आहे, म्हणजे पंढरपूरमध्ये तेवढं म्हणजे लोकसंख्या किंवा लोकांचं येण्या जाण्याचं कसं जास्त आहे तुमच्या ओपीडीला? लोकांचं सर तुम्हाला म्हणलं की कल वाढतोय, कोविड नंतर खूप कल वाढतोय. लोक स्वतःहून येतात की ज्यांना व्याधी आहेत त्या काही वेळेस कसं होतं की भरपूर औषधं खाऊन पण तुम्हाला सर मग असे म्हणलं जुनाट आजार किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर असतील त्यासाठी लोकांचं येण्याचं कल खूप प्रमाणात वाढलेला आहे. लोकांना कळतं की आपण काय खातोय, काय खाल्लं गेलं पाहिजे किंवा पंचकर्म ह्याविषयी लोकांमध्ये जागृत आहे. आता जसं आपण म्हणलं की इंस्टा, फेसबुक त्याचे काय चांगले फायदे, ते चांगले फायदे हेच दिसत आहेत की लोकांपर्यंत पोहोचतंय की नेमकं लोकांना समजतंय की करायला पाहिजे. आता विविध काय चॅनल्स असतील ते खूप चांगली माहिती देतात. चॅनलच्या माध्यमातून आयुर्वेद पोहोचतं. त्यामुळं गावाकडची लोक पण मला स्वतः विचारत येतात की सर मला पंचकर्म करायचंय, माझ्या प्रकृतीनुसार काय पंचकर्म होईल. त्यामुळे लोकांना प्रकृती वगैरे ह्या गोष्टी सगळ्या माहिती आत्तापासूनच कळायला लागली, चांगली गोष्ट आहे. बरोबर. आणि जेवढा अवेअरनेस होईल तेवढ्या ह्या गोष्टी वाढत जातील. नक्कीच. जेवढा अवेअरनेस अजून जास्त वाढवण्याची गरज आहे आणि ते होतोय, म्हणजे लोकांमध्ये तेवढा अवेअरनेस पोहोचतोय.
आणि भारत खूपच मोठा आहे. म्हणजे आपण म्हणजे मी तर एक जागी वाचलं होतं की लोक बाहेरच्या देशातून भारतामध्ये ट्रीटमेंट करायला जातात, कारण हो. बाहेरच्या देशांमध्ये एक्सपेन्सिव्ह पण खूप आहे आणि हम्म. तेवढी अवेलेबिलिटी नाही आणि तेवढे लोक पण म्हणजे आपलं नक्कीच, ट्रीटमेंट तेवढी चांगली नाही जेवढं भारतामध्ये मेडिकल सायन्स जेवढं पुढे आहे. नक्कीच. तुम्हाला एक सांगू सर, बाहेरच्या आपल्या लोकांपेक्षा बाहेरच्या लोकांमध्ये कुतूहल आयुर्वेदाविषयी जास्त आहे, की लोकांना जाणून घ्यायचं की शिरोधारा म्हणजे काय असतं. शिरोधारा Okay. नावाचा प्रकार आहे आपल्याकडे. तर मानसिक रोगांमध्ये आता बाहेरचे कंट्रीचे लोक असतील तर त्यांना मानसिक डिसीज हो, खूप असतात, खूप असतात. कारण का त्यांचं एकत्र कुटुंब नसतं ना, एकटे राहत असतात ते, त्यामुळे त्यांना मानसिक डिसीज, मानसिक आजार खूप होत असतात. त्यामुळे ते स्वतःहून येतात की शिरोधारा म्हणजे काय असतं, हे आम्हाला करायचं आहे, पंचकर्म काय असतं, आम्हाला बॉडी डिटॉक्स करून घ्यायचे. ओके. त्यामुळे बाहेरच्या लोकांमध्ये जागृती जास्त प्रमाणात झालेली आहे. पण असं पण काय नाही की भारतात कमी आहे, भारतात होते आणि हळूहळू त्या गोष्टी चांगल्या आपल्याला दिसून येतील की भारतातील लोक पण आयुर्वेदिक औषधांना प्रेफर करायला सुरुवात करतील. बरोबर. त्यामुळे एक दिवस असा येईल की लोक स्वतःहून म्हणतील की मला आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायची आहे पहिल्यांदा. त्यामुळे एक दिवस असा नक्कीच येणार आहे. बरोबर. आणि मग तुम्हाला जाता मला तोच एक क्वेश्चन परत विचारायचा आहे की तुम्ही आता सांगितलं की बाहेरच्या लोकांना इंटरेस्ट आला आयुर्वेदामध्ये, मग तुम्हाला काय वाटतं की भारताचं आयुर्वेदाचं पुढचं भविष्य हे कसं आहे? खूप चांगलं आहे सर. आता मी शिकत असताना किंवा आयुष मिनिस्ट्री जे आहे 2014ला स्थापन झाली, त्यांची कामं सर खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्याची. त्यामुळे बरोबर. सरकारतर्फे पण खूप चांगले प्रयत्न होतात की आपले शास्त्र जे आहे, तुम्ही आता बघितलं की योगा डे हो. किती मोठ्या प्रमाणात साजरा केला बरोबर. जातो. तसंच आयुर्वेद सगळीकडे पोहोचवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात वैद्यांकडून किंवा जे वरच्या पातळीवर बसतात, मिनिस्ट्री असेल, आयुष मिनिस्ट्री, त्यांच्याकडून खूप चांगली कामं चालू आहेत. त्यामुळं आहे, भविष्य चांगलं आहे आयुर्वेदाचं, एवढंच नक्की सांगू शकतो. बरोबर, बरोबर. थँक्यू सर, तुम्ही एवढ्या लांबून आमच्याकडे पॉडकास्टसाठी आलात, म्हणजे पंढरपूरवरून आलात. आणि आय होप लोक पण तुमचा म्हणजे जो आजचा सल्ला आहे तो फॉलो करतील आणि फक्त पॉडकास्ट ऐकणार नाहीत, तो इम्प्लिमेंट पण करतील. आणि इतर जी इन्फॉर्मेशन आहे ती तुमची मी देतोच म्हणजे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, की लोकांना म्हणजे कसं आहे फक्त पॉडकास्टमधून सगळं माहिती होऊ शकणार नाही. काही गोष्टी असतात ज्या पर्सनली किंवा ज्या भेटूनच आपल्याला नक्कीच जास्त माहिती होतात. नक्कीच. तर परत धन्यवाद सर, तुम्ही आमच्या पॉडकास्ट चालू आला. धन्यवाद. मला इथे पॉडकास्टवर बोलण्याची संधी दिली, त्यामुळे तुमच्या सगळ्या टीमचं मनापासून आभार. थँक्यू सर. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.